नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपण बऱ्याच दिवसापासून आमच्या माता भगिनी ज्या परीक्षेसाठी आतुरतेनं वाट पाहत आहेत ती म्हणजे GNM या पदासाठीची भरती प्रक्रिया. आता ही GNMची जी काही भरती प्रक्रिया आहे ती वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ठिकाणांच्या माध्यमातून ही भरली जाते आणि त्याच्यामध्येच आत्ताच रिसेंटली एक महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये या GNMच्या पदभरतीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. भविष्यामध्ये सगळ्याच महानगरपालिकांमध्ये या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याच अनुषंगानं याचे या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असतात, नेमका सिलेबस काय आहे याबाबत चर्चा करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे मी अबूज पाटील. पुन्हा एकदा स्वागत करतो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी लिंक पोहोचवायची आहे. जे तयारी करतात त्या प्रत्येकापर्यंत ही पोहोचली पाहिजे, लक्षात ठेवायचंय. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे. चला सुरुवातीला पाहूया. तोपर्यंत बॅचच्या संदर्भामध्ये ऑनलाईन बॅच आपण या ठिकाणी GNM ची सुरू करतोय. ठीक आहे, GNM नर्सिंग साठीची ही बॅच आपण आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू करतो आहोत 1 जानेवारीपासून. ठीक आहे, ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे 96 89 66 56 11 किंवा इथं स्क्रोलिंग पट्टीवरती सुद्धा आपला हा नंबर स्क्रोल होतो आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, तो नंबर घेऊन तुम्ही संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहेच आहे. ठीक आहे, चला मग आता ही नागपूर महानगरपालिकेची जाहिरात ही नेमकी काय आहे, त्याच्याबरोबर याच्यामध्ये कोणते पद आहेत आणि नर्सिंगसाठी नेमका एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स काय आहेत हे आपण यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा या ठिकाणी भरती प्रक्रियेची ही नोटिफिकेशन आहे. कधी आलेलं आहे 23/12/2024 म्हणजे 23 डिसेंबरला हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि 26 तारखेपासून याच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील या पदभरतीला सुरुवात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी पदभरतीचा जो फॉर्म फिलिंगचा कालावधी काय आहे तो थोडक्यामध्ये सांगून देतोय. ठीक आहे, परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी किती आहे, 26 डिसेंबर पासून ते 15 जानेवारी पर्यंत. ठीक आहे, 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये अर्ज फिलअप करता येणार आहे. तर शेवटचा दिनांक 15 जानेवारी 2025 हा असणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं काय करायचं, nmcnagpur.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तर हा फॉर्म भरू शकता. याची जी लिंक आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती तुम्ही तिथून टेलिग्राम जॉईन करा आणि तिथं तुम्हाला ही लिंक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सविस्तर जाहिरात सुद्धा. ठीक आहे, चला ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला सांगितला. बाकी या ठिकाणी परीक्षेचा दिनांक जो आहे तो नंतर डिक्लेअर केला जाणार आहे. इथं पद कोणते आहेत, तिथं 5 प्रकारची पदं या माध्यमातून भरली जाणार. त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याचं आहे, कनिष्ठ अभियंता विद्युतचं आहे, नर्स परिचारिका GNM आपण म्हणतोय, हे महत्वाचं पद आपल्या या ठिकाणी आमच्या माता भगिनींसाठी आहे. S13 याचा पे स्केल आहे 35,400 ते 1,12,400 दरम्यान या ठिकाणी असणार आहे. आणि एकूण पदसंख्या किती असणार आहे तर लक्षात ठेवायचं ते आहे 52. अशाच पद्धतीनं इतर महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती येणार आहेत आणि त्यामध्ये याच तुलनेनं अव्यवहाना याच्यापेक्षाही जास्त पदांची या ठिकाणी भरती ही लवकरच येणार आहे. ठीक आहे, सो कारण गव्हर्नमेंटनं विजन डिक्लेअर केलेले पुढच्या 100 दिवसामध्ये काय करायचंय त्यांना, तर मोठी भरती प्रक्रिया राबवायची आहे. सो त्याच अनुषंगाने या ठिकाणी या भरती प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, चला मग आता आपण पाहूया की GNM यांच्या पदाचा तपशील नेमका कसा आहे. भरावयाची एकूण रिक्त पदं किती रे, 52 आहेत. ठीक आहे, आता 52 मध्ये जर बघितलं तर कॅटेगरी वाईज कसं आहे, सर्वसाधारण म्हणजे ओपन साठी किती तुम्हाला पाहायला मिळतात, तर लक्षात ठेवायचं एकूण या ठिकाणी इथं अराखीव मध्ये या ठिकाणी ओपन मध्ये सुद्धा अराखीव किती, इथं 10 आहेत. इथं प्रत्येकासाठी कॅटेगरी नंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल एकूण 29 ओपन साठी आहेत. त्यामध्ये महिला किती आहेत, 9 आहेत. आणि या ठिकाणी जर बघितलं सर्वसाधारण त्यामध्ये किती रे, तर लक्षात ठेवायचं सर्वसाधारणसाठी इथं 10 आणि महिलांसाठी 9 आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं माजी सैनिकांसाठी महिला आणि दोन्हीसाठी या जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 4 आहेत, पुन्हा नंतर बाकीच्यांसाठी 1-1 अशा पद्धतीने इथं जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ओपन साठी इथं 29 आणि त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार जर बघितलं तर अजा. ठीक आहे, अनुसूचित जाती आपण या ठिकाणी काय म्हणतो याला, अनुसूचित जातीला तर इथं
SC म्हणतोय. ठीक आहे, अनुसूचित जमाती म्हणजे ST. SC ला एकूण जागा जर बघितल्या तर या ठिकाणी 0 आहेत, ST ला एकूण 5 आहेत, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 2 आहेत. ठीक आहे, 30% जागा या ठिकाणी महिलांसाठी ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. माजी सैनिकी 1 आहे आणि अंशकालीनसाठी 1. अशा पद्धतीने या 5 जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण पद्धतीने. याच्यामध्ये महिला सुद्धा अप्लाय करू शकत असतात. ST साठीच्या 5 जागा, विमुक्त जातीसाठी इथं 2 जागा आहेत, भटक्या जमातीसाठी इथे 2 जागा आहेत, भज क भटक्या जमाती क इथं भज म्हणजे या ठिकाणी ब साठी किती ते 2, भज क साठी या ठिकाणी 0 आहे, भज ड ला इथं 2 जागा आहेत. त्याच्यानंतर विमाप्र या ठिकाणी 2. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. इतर मागास म्हणजे AWS साठी किती तर इथं 0 जागा आहेत. SEBC बरोबर आहे, म्हणजे मराठा समाजासाठी या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यांना 5 जागा इथं राखीव ठेवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इतर मागासवर्ग बरं का, इतर मागासवर्ग नाही, अतिरिक्त दुर्बल घटकाला 5 आहेत. ठीक आहे, EWS इथं येतं, EWS ला या ठिकाणी किती येत रे 5 जागा आणि इथं ACBC म्हणजे मराठा समाजासाठी आरक्षण त्याला 5 जागा. अशा पद्धतीने या ठिकाणी हे जागांचं वितरण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, इतर मागासवर्ग बरोबर, त्यांना या ठिकाणी किती तर इथं अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे या ठिकाणी OBC म्हटलेलं आहे, त्यांना इथं 0 जागांचं इथं तरतूद केली गेलेली आहे. आणि अराखीव मध्ये किती तरी 29 म्हणजे ओपन साठी 29 जागा आहेत आणि एकूण आरक्षित पद किती तर 23. अशा पद्धतीने ही जागांचे तपशील तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आता लक्षात घ्या की या ठिकाणी आणि एकूण पद जर बघितलं अंध, अल्पदृष्टी आणि कर्णबधिरता यांच्यासाठी इथं 2 जागा इथं राखून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, हे प्रामुख्यानं. आणि अनाथांसाठी 1 अशा जागांचा हा तपशील आहे. नर्स, परिचारिका, ठीक आहे, GNM हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय. आता याच्यामध्ये क्वालिफाय कोण असणार आहे तर ठीक आहे, क्वालिफाय कोण असणार आहे तर लक्षात ठेवा HSC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण म्हणजे ट्रेड नर्स याचा या ठिकाणी अभ्यासक्रम. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. अशाच कॅन्डिडेटला यासाठी अप्लाय करता येणार आहे बरोबर. HSC नंतर या ठिकाणी GNM चा अभ्यासक्रम कंप्लीट करणं आणि त्याच्यानंतर नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राला तिथं रजिस्ट्रेशन असणं, यासाठी यांनाच या माध्यमातून काय केलं जाणार आहे, इथं अप्लिकेशन करता येणार आहे. ठीक आहे, आता हे झालं एकंदरीतरित्या काय तर कोण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, एज क्रायटेरिया तर ओपन साठी आपल्याला माहिती आहे, ओपनला किती आहे तर तो लक्षात ठेवायचा 38 बरोबर. आणि ऑदरला किती आहे 43. हा या ठिकाणी क्रायटेरिया ऑदर मध्ये सगळेच आले. ठीक आहे, ओपनला 38 आणि इतरांना 43 हा एज क्रायटेरिया या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो, अभ्यासक्रम. ठीक आहे, त्यामध्ये जर बघितलं मराठीसाठी 15 प्रश्न आहेत, इंग्रजीसाठी 15 प्रश्न आहेत, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान म्हणजे जीके साठी एकूण 15 प्रश्न या ठिकाणी इथं दिलेले पाहायला मिळतात. आता हा झाला एकूण 4 विषय 60 प्रश्न आणि उर्वरित जो 40 प्रश्नांचा भाग आहे तो 40 प्रश्न म्हणजे या नर्सिंगच्या संदर्भामध्ये असणारे हे या ठिकाणी तांत्रिक घटक म्हणजे टेक्निकल त्या नर्सिंगचा अभ्यासक्रम याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तांत्रिक विषयासंबंधित हे 40 प्रश्न असतील आणि 40 प्रश्नांचा दर्जा वेटेज किती असणार आहे 80 मार्क्स बरोबर. अशा स्वरूपामध्ये एकूण 100 प्रश्न आणि त्याला या ठिकाणी किती 200 मार्क अशा पद्धतीने हे या ठिकाणी मार्कांचं डिवायडेशन असणार आहे. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचंय. आता आपली जी बॅच असणार आहे हा पूर्ण सिलेबस त्या बॅच मध्ये कंप्लीट करून घेतला जाणार आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक सुद्धा हे 40 प्रश्नाचं तांत्रिक सुद्धा आपल्याकडे होणार आहे. आणि याचा डिटेल अभ्यासक्रमाचा व्हिडिओ लवकरच या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत याबाबतची माहिती पोहोचवायला विसरायचं नाही. ठीक आहे, चला आता या ठिकाणी जर बघितलं बॅचच्या संदर्भामध्ये थोडंसं पुन्हा एकदा सांगतो की बॅच जी होणार आहे फक्त ज्यांना तांत्रिकची बॅच जॉईन करायची ते तांत्रिक सुद्धा जॉईन करू शकतात आणि ज्यांना ओव्हरऑल बॅच जॉईन करायचे ते ओव्हरऑल पूर्ण बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता.
ठीक आहे, लक्षात घ्यायचंय. आणि या बॅचची फीस जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही काय करा, बॅचच्या संदर्भामध्ये इतर माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला ह्या 9689665611 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. पूर्णपणे परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाईल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि काही संदिग्धता असेल तर या संदर्भामध्ये तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता. डिटेल व्यवस्थित आणि अगदी परीक्षाभिमुख पद्धतीनं या ठिकाणी काय होणार आहे तर याचं कंप्लीशन होणार आहे. ठीक आहे, चला मग थांबूया आपण या ठिकाणी. निश्चितपणे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा आहे, लाईक करायचा आहे आणि या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. थँक्यू सो मच.